बुलेटिनमध्ये स्वागत। राजकीय गुरु रघुनाथ येमुलला अटक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। पुण्यातील राजकीय गुरुला चतुश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे असा सल्ला येमुलने दिला होता। राजकीय गुरुला अखेर त्याचा पायगुण भोवला। रघुनाथ येमुलला आता अटक करण्यात आली आहे। शहरातील प्रतिष्ठित नानासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबातील मुलाला येमुलने सल्ला दिला होता। गणेश उर्फ केदारला येमुलने तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे असा सल्ला दिला आणि यामुळे गणेशच्या पत्नीला अनेकदा त्रासाला सामोरं जावं लागलं। 23 जानेवारी 2017 पासून पीडितेला तिचा पती गणेश गायकवाडने त्रास द्यायला सुरुवात केली। सिगरेटचे चटके देणं, बहिरेपणा येईपर्यंत मारहाण करणं असे अमानुष प्रकार घडले। अखेर पीडितेने 8 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 6 जणांना अटकपूर्व जामीन मिळाला तर गणेश गायकवाड आणि 1 जण अद्यापही फरार आहे। गुन्ह्याच्या तपासात आम्हाला असा निवडून आला की हे सगळे करण्यामध्ये रघुनाथ येमुल ह्या सगळ्या करण्यामध्ये रघुनाथ येमुलच्या एक सिंहाच्या वाटा आहेत आणि सगळे स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर काल त्यांना अटक करण्यात आलेली आहे परवा, आणि 1 दिवसाचे PC घेण्यात आलेले आहेत। आणि महत्त्वाच्या के आहेत की ते मनातला डाऊट क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे चांगले लोकांचे संसार ते ध्वस्त होतात। कथित राजकीय गुरु रघुनाथ येमुलच्या सांगण्यावरून सुशिक्षित घरामध्ये अंधश्रद्धेने प्रवेश केला। पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे, जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार होणार नाहीस आणि मंत्रीही होणार नाहीस, त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे। मी देतो ते लिंबू उतरवल्यावर तुझ्या मागची पीडा कायमची निघून जाईल असा भयंकर सल्ला येमुलने दिला होता। नाही, त्यांनी सांगितलं होतं की ते सून आल्यापासून तुमचे पॉलिटिकल राईज होणार नाही आणि इतर गोष्टी आहेत, ते तपासाच्या भाग आहेत। पण असा काही असेल तर मला सगळ्याच्या कळकळीची विनंती आहे, कृपा करून अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका। हे अंधश्रद्धा आहे, ते फालतूची गोष्टी आहेत आणि तुम्हाला पोलिसाला तुम्ही तातडीने कळवा। रघुनाथ येमुल हा कथित राजकीय गुरु म्हणून पुण्याच्या सामाजिक वर्तुळात वावरतो। अनेक पुढारी आणि अधिकारी सुद्धा त्याच्याकडे येतात, त्यामुळे त्याचं प्रस्थ विनाकारणच वाढलं। अगदी संजय दत्त सारखा अभिनेता सुद्धा त्याच्या बनावाला फसला। अनेक मोठे डॉक्टरही त्याच्या भोंदूगिरीमध्ये सापडले। पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये राजकीय गुरुच्या मूर्खपणामुळे एक मोठं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि नाहक एका विवाहितेला सुद्धा अनन्वित छळाला सामोरं जावं लागलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, जर लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो ते आणि त्यांच्यासारखी लोक जर अशा गोष्टींना भुलायला लागली किंवा ज्यांचं उदाहरण आपण आपल्या समोर ठेवतो असे बॉलिवूडचे कलाकार, ती जर असं वागायला लागली तर मग पुढे काय? सुवर्ण, अत्यंत दुर्दैवी घटना आहे खरं तर। या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाचे रोल मॉडेल कुणी का असेनात, एका विवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त होणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्यातही ती कुठल्या तरी टुकार भोंदूच्या सल्ल्यावरून उद्ध्वस्त होणं ही त्याहीपेक्षा आणखी वाईट गोष्ट आहे। उच्च शिक्षित असलेल्या, प्रतिष्ठित असलेल्या, सधन असलेल्या, महत्वाचं म्हणजे कोट्यवधी रुपयांचे मालक असलेल्या कुटुंबातल्या मुलाला सुद्धा अशा कुठल्या तरी भोंदूचा सल्ला घ्यावा वाटतो, जो अशांना खोटे सल्ले देऊन स्वतःच्या तुंबड्या भरायचा प्रयत्न करत असतो। असा गुरु त्यांना मिळतो जो भोंदूगिरीचे सल्ले देतो, लिंबू उतरवून टाकण्यासारख्या गोष्टी सांगतो आणि विशेष म्हणजे जी व्यक्ती हे सगळं करते त्याची सगळ्यात मोठी IT पार्क जी आहे ती औंध आणि बानेरच्या परिसरामध्ये, म्हणजे तंत्रज्ञ आणि शिक्षण या सगळ्याशी जोडले गेलेला तरुण सुद्धा या अशा गोष्टी करतो। स्वतःच्या राजकीय अपयशाला आपल्या पत्नीला दोषी ठरवणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवी आहेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये सुदैवानं पुणे पोलिसांनी अत्यंत खमकी भूमिका घेतली, या येमुलला अटक केली। वास्तविक अनेक राजकीय पुढारी जे आहेत ते काल त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिथे येऊन किंवा पोलिसांना फोनच्या माध्यमातून कारवाई करू नका असे सल्ले देत होते। पुणे पोलिसांनी हे सल्ले ऐकले नाही, त्यांनी त्याला अटक केली। काल त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यावर आज पुन्हा त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्याला पुन्हा 1 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने वाढवून दिली। पण म्हणजे पुणे पोलिसांनी फार मोठी भूमिका घेतलेली आहे आणि कारवाई केलेली आहे।
त्यांच्या पाठी सगळ्या समाजानं उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून असे भोंदूगिरी करणारे, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गजाआड होतील. धन्यवाद वैभव, सविस्तर बोलल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.